नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल विद्यार्थी नामावरती. आणि आजच 10वीचे महाराष्ट्र बोर्डचे रिझल्ट आलेले आहेत. सर्व पास झालेल्या विद्यार्थ्यांचे आपल्या चॅनलतर्फे हार्दिक अभिनंदन. आणि जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत डिप्लोमासाठी, पॉलिटेक्निक कोर्सेससाठी, त्या विद्यार्थ्यांसाठी मी सांगू इच्छितो की आपल्या चॅनलवरती आता व्हिडिओ सुरू झालेले आहेत. ॲडमिशन प्रोसिजर आपण पूर्ण कव्हर करणार आहोत. मागच्या वर्षी पूर्ण कव्हर केली होती, तुम्ही मागचे व्हिडिओ बघितले तरी फारसा त्याच्यामध्ये बदल नाही आहे. या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण की यावर्षी प्रवेश प्रक्रियेमध्ये काय बदल असतील. वर्किंग प्रोफेशनल हे जे नवीन इन्क्लुजन आहे तर ते काय आहे, त्यासाठी कोण पात्र आहे, त्याच्यावर आपण डिटेल डिस्कशन करणारच आहोत. या व्हिडिओमध्ये आपण फक्त एवढं बघणार आहोत की यावर्षी ॲडमिशन प्रक्रियेमध्ये काय बदल असतील. लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करूया की ॲडमिशन प्रोसिजर कधी सुरू होणार आहे. लवकरच म्हणजे अगदी येत्या 1-2 दिवसामध्ये ती सुरू होणार आहे. त्याच्याबद्दल आपण डिटेल डिस्कशन करणार आहोत. तर चला ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की यावर्षी प्रवेश प्रक्रियेमध्ये काय बदल असण्याची शक्यता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की महाराष्ट्र गव्हर्नमेंट ॲडमिशन प्रोसिजर सुरू होण्याच्या अगोदर दरवर्षी जे काही नियमामध्ये बदल असतील थोडेसे, तर त्या बदलांना मंजुरी घेत असते आणि त्या मंजुरीचा GR असतो. हा तो GR आहे. ह्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल, आपण तो बघू शकता. इथे फक्त आपण ठळक जे बदल आहेत तेच डिस्कशनमध्ये घेणार आहोत. बाकीचे जे छोटे आहेत बदल ते तुम्ही पूर्ण GR वाचून बघू शकता, किंवा जशी ॲडमिशन प्रोसिजर पुढे जाणार आहे तसं आपण त्यावर डिस्कशन करणारच आहोत. आता आपण बघूया की ढोबळमानाने काय बदल आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचा बदल आहे डायरेक्ट सेकंड इयरचे पोस्ट SSCचे कोर्स आहेत, म्हणजे पॉलिटेक्निकला जे तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरला 12वी नंतर ॲडमिशन घेणार आहात त्या विद्यार्थ्यांबाबत असं आहे. पूर्वी कसं होतं की तुम्ही 12वीमध्ये कोणतेही 3 सब्जेक्ट जे दिलेले आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बाकीचे जे टेक्निकल व्होकेशनल सब्जेक्ट आहेत त्यातले कोणतेही 3 दिलेले असले तर तुम्ही कोणत्याही ब्रँचसाठी तुम्ही इलिजिबल राहायचात. आता कसं केलं त्यांनी की प्रत्येक ब्रँचसाठी एक विषयांचा समूह केला. जसं की आपण कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा जर विषय घेतला तर तुम्हाला की उदाहरणार्थ मॅथमॅटिक्स, फिजिक्स कंपल्सरी आहे. केमिस्ट्रीऐवजी तुम्ही बायो किंवा बाकीचे जे सब्जेक्ट आहेत त्याने जो ग्रुप दिला आहे त्यामधला कोणता एक सब्जेक्ट घेऊन तुम्ही त्याच्यासाठी इलिजिबल ठरता. किंवा मग तुम्ही 10वी नंतर 2 वर्षाचा ITI तुम्ही केलेला पाहिजे, म्हणजे तुम्ही कोणत्याही ब्रँचला ॲडमिशन घ्यायला इलिजिबल राहता. आता यावर्षी जो मुख्य बदल केला आहे तो म्हणजे वर्किंग प्रोफेशनल यावर्षी ॲड केलं. म्हणजे वर्किंग प्रोफेशनल म्हणजे काय की थोडक्यात जे वर्किंग आहेत 12वी ITI, बेसिकली जास्त ITI वाले विद्यार्थी त्यांच्यासाठी जास्त जागा याच्यामध्ये आहेत. 12वी नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अवेलेबल आहेत, ते आपण पुढे बघूयाच. तर तुम्ही समजा ITI नंतर तुम्ही 1 वर्षभर कुठे काम केलं ना, आता तुमची इच्छा आहे की तुम्हाला डिप्लोमा कंप्लीट करायचा आहे, तर तुम्ही ते करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला यावर्षी जागा निर्माण केलेल्या आहेत. त्याची ॲडमिशन प्रोसिजर काय असणार आहे, कुठे किती जागा असणार आहेत, इत्थंभूत माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहे. आता फक्त एवढं जाणून घेऊया की हा नवीन प्रकार आपल्याला यावर्षी बघायचा आहे. त्याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही जिथं वर्किंग करता त्याच्या 50 किलोमीटरच्या परिघामध्ये जेवढ्या संस्था असतील त्या संस्थांमध्ये तुम्हाला ॲडमिशन घेण्यास तुम्ही पात्र असाल. 1 वर्षाचा तुमच्याकडे अनुभव पाहिजे. ही 2 तुम्हाला प्रतिपूर्ती करायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर तुमचा जो ग्रुप आहे, ज्या ब्रँचला तुम्ही ॲडमिशन घेणार आहात त्या ग्रुपचाच एखादा सब्जेक्ट तुम्ही शिकला नसाल तर तुम्हाला MSBT किंवा तुमचं जर ऑटोनॉमस कॉलेज असेल तर ते तुम्हाला काय करतील, तो विषय तुमच्याकडनं शिकून घेतील, एखादा ब्रिज कोर्स तुम्हाला ते देतील. त्याच्याबाबतही आपण इत्थंभूत माहिती किंवा जसं ॲडमिशन प्रोसिजर पुढे जाईल रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या चॅनलवरती देत जाणार आहे. बाकीच्या कोर्सेससाठी सुद्धा तुम्ही वाचून घ्या, सेम तसंच आहे. पूर्वी कोणते 3 सब्जेक्ट होते, आता त्यांनी तो एक सेपरेट शेड्यूल दिलेलं, तेही आपण पुढे बघूयात. बाकी महत्त्वाचे चेंजेस बघायचं जर झालं तर तुमच्यासाठी सीट डिस्ट्रीब्युशन एक आहे, ते एक आपण बघूया. बाकीचा तुम्ही हा डिटेल जो GR आहे तुम्ही बघू शकता. दुसरा एक महत्त्वाचा म्हणजे की आपल्याला रिझर्वेशन यावर्षी जे SCBCचं आहे ते यावेळेस इन्क्लूड केलेलं आहे. पूर्वी जे 50%चं रिझर्वेशन होतं ते आता 60%वरती गेलेलं आहे. आणि खाली त्यांनी सब्जेक्ट पण दिलेला आहे की माननीय सुप्रीम कोर्टाच्या किंवा हायकोर्टाच्या निर्णयानुसार ह्या जागा पुढे असतील. त्याच्यामुळे जे विद्यार्थी SCBCमध्ये येतात त्यांना जे पुढे ॲडमिशन प्रक्रियेद्वारे लागणारे डॉक्युमेंट्स, ह्या सगळ्या प्रतिपूर्ती, ह्या सगळ्या गोष्टी आपण जसं की सांगितलं डिस्कशन करणार आहोत. पण एवढं फक्त इथं जाणून घ्या की तुमच्यासाठी जे 10% रिझर्वेशन आहे त्याचा इथं उल्लेख केलेला आहे आणि त्या जागा इथं त्यांनी इन्क्लूड केलेल्या आहेत. ते रिझर्वेशन ॲड केलेलं आहे या GRमध्ये. पुढे हे तर रेग्युलर आहे, हे आपण पुढे डिस्कशन करणार आहोत. ज्यावेळेस सीट मॅट्रिक्स येईल त्यावेळेस त्याच्यानंतर हे जे डिटेल्स रूल्स आहेत हे आपण डिटेल डिस्कशन करणार आहोत की ते जे वर्किंग प्रोफेशनलचा व्हिडिओ मी सेपरेट करेल त्याच्यामध्ये आपण डिटेल डिस्कशन करू की 1/3 तुमचे ॲडमिशन झाले तर काय, नाही झाले तर काय, त्याच्यानंतर प्री कट ऑफ डेट काय असणार आहे, फायनल कट ऑफ डेट काय असणार आहे, हे सगळं आपण रेफर करणार. आता फक्त एवढंच जाणून घ्या की यावर्षी आपल्याला हे असं असणार आहे. आता जे
वर्किंग प्रोफेशनलचे जे सुपरन्युमररी डिव्हिजन भेटणार. सुपरन्युमररी म्हणजे जो काही इंटेक, समजा एखाद्या कॉलेजला जर कॉम्प्युटरच्या 60 जागा असतील, त्याला आपण इंटेक म्हणतो, त्या 60 जागेच्या वरती त्यांना एक डिव्हिजन दिलेले असेल, त्यांनी मंजूर करून घेतलेले असेल AICTE तर त्याला आपण काय म्हणूया, ती वर्किंग प्रोफेशनलची सुपरन्युमररी डिव्हिजन आहे. आणि त्याच्यामध्ये जागाचं डिस्ट्रिब्युशन कसं असणार आहे, 25% जागा आहे, 10+2 म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स किंवा तो जो ग्रुप आहे त्याला असणार आहेत. आणि SSC नंतर जो ITIचा कोर्स केलेला आहे त्यांना 75% जागा इथं असणार आहेत. तर ह्या सगळ्या जागाचं डिस्ट्रिब्युशन असं आहे. जसं की मी सांगितलं, आपण ज्यावेळेस डिटेल डिस्कशन करू तेव्हाही आपण ह्या पूर्ण या कोर्सबद्दल म्हणजे वर्किंग प्रोफेशनलसाठीच एक सेपरेट डेडिकेटेड व्हिडिओ बनवू आणि त्याच्यामध्ये डिटेल डिस्कशन याबाबत आपण करू. आता आपण जे बघूया की यावर्षी जो केलेला मेन बदल आहे त्याच्यामध्ये तुमचे जे डिसिप्लिन आहे, ज्या ब्रँच आहेत त्या ब्रँचला लागणारे मॅन्डेटरी कोर्स म्हणजे सब्जेक्ट आणि त्याला दुसरे रिलेव्हंट कोर्स याचं कॉम्बिनेशन तुम्हाला दिलं आहे. जसं आपण उदाहरणार्थ बघितलं की कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगला फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स कंपल्सरी आहे आणि रिमेनिंग जो सिंगल एक सब्जेक्ट आहे तो तुम्ही ह्या 14 जे कोर्स त्यांनी दिले त्यातला एक घेऊ शकता. तुमची जी इंटरेस्टेड तुम्ही ब्रँच आहे तुम्ही तिथं बघू शकता. जसं की एखाद्याला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करायचं असेल, फिजिक्स मॅथमॅटिक्स कंपल्सरी आहे, केमिस्ट्री ऐवजी तुम्ही दुसरा ह्या 14 जे कोर्स आहेत ह्यातला एक कोणताही एक विषय तुमचा असला पाहिजे. आणि ह्याचं तुम्ही ज्या कोर्सला जाणार आहात त्याचं तुम्ही इथं बघून घ्या. सगळे कोर्स इथं दिलेला आहे. आणि जे म्हटलं होतं मी की जो तिसराच कोर्स आहे म्हणजे जसं की आपण आता तुम्ही प्रिंटिंग इंजिनिअरिंग फिजिक्स आणि केमिस्ट्री बघितलेला आहे, तिसरा जो आहे तो ह्या 14पैकी कोणताही एक तुमचा असला पाहिजे. म्हणजे फिजिक्स, मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि हे बाकीच्या सब्जेक्टपैकी कोणता एक सब्जेक्ट तुम्हाला असला तरी तो चालणार आहे. जसं मी सांगितलं, बाकीचं जे डिस्कशन आहे ते आपण नंतर करणार आहोत. आता फक्त एवढंच जाणून घ्या की आपल्याला हा एक नवीन प्रकार येणार आहे. ॲडमिशन प्रोसिजर कधी सुरू होणार आहे हे आपण लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्र, थांबूया या व्हिडिओमध्ये. आपण बघितलं यावर्षी नवीन काही थोडेसे जे बदलाव झाले ते आपण बघितले. डिटेल डिस्कशन जसं मी सांगितलं आपण नवीन व्हिडिओमध्ये करणारच आहोत. लवकरच भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.